Hi guys, welcome back to Sawan Sisters. तो सध्या क्लास वगैरे डेली रुटीन स्टार्ट होईपर्यंत आमचे असेच व्लॉग येतील ज्यात आम्ही बनवणार आहोत, कुकिंग करणार आहे जास्त गोष्टी. पण सध्या तरी कुकिंग पण नाही, बनाय गोष्ट आहे. सो वी आर मेकिंग अ सिझलिंग ब्राउनी. हे ब्रिटानियाचं फज आहे. सो आणि आमच्याकडे ऑलरेडी व्हॅनिला आईस्क्रीम आहे. सो त्याच्यामुळे लेट्स मेक इट. पॅक ऑफ 3 आहेत, ब्लँकेटमधून मागवलं. आणि नंतर मला डम्पलिंग्स बनवायचे. डम्पलिंग्स काय असतं ना, डम्पलिंग्स पण तसंच असतं, मोमोज सारखंच. सो डिम्सिंग वगैरे बनवणार आहे. सो त्याच्यासाठी हे पेपर मागवलं, राईस पेपर. सो ते पण बनवूच. तर आज आपण पहिले हे बनवणार. सो लेट्स गो. पण डेकोरेट करते. हे काय, व्हॉट इज दिस? आता हे आपण ठेवणार याच्यावर. वाकडं ठेवायचं असतं. आता त्यावर आता त्याच्यावर परत सिरप. मास्टर शेफ. चांगले प्लेटिंगची एवढी घाण केली आहे. चेरी टाक ना, बरोबर होईल. एवढी घाण डिश. चांगली दिसते गाईस, चांगली दिसते ना, सांगा कमेंट मध्ये. चांगली आधी होती, आधी तू हे करून दिसतोय तो हार्ट आहे. असू दे, चला आता खाऊया. छान वाटते ना, छान लागते. इथे बघू शकता कशी हालत आहे. अजून तो जरा वेळ ठेवायला पाहिजे होता केक. हॅव अ बाईट. नाव गाईज वी आर डुईंग फ्रेंच फ्राईज. आणि फ्रेंच फ्राईज आम्ही चीजी फ्राईज बनवतोय. सो लेट्स सी कसे होतात. हे फर्स्ट टाइम इन एअर फ्रायर. सो आम्ही तुम्हाला दाखवूच कसं होतं. आता फ्राईज टाकले आणि थोडंसं ऑइल लावायचं आहे, कारण हे ऑइल फ्रीच असतं. हां, पण जास्त ऑइल नाही लावायचं. गाईस वाजतंय बघा किती. आज प्रॉपर आमचं झालं एकदम एंड वगैरे. आज जाणार मोझरेला चीज. हाताने पकड. चीज क्यूब्स आहेत. आता चीज क्रश करून पण टाकतोय. आम्ही टाकलंय मेयोनीज आणि आपला केचप आणि मस्टर्ड सॉस पण थोडंसं प्लीज, कारण माहिती नाही. ठीक है, चलो अभी बेक करने लगते हैं, फिर बाद में उसको मिक्स करेंगे. आता परत एकदा वरतून थोडंसं मोझरेला टाकतो, जेणेकरून ते एक असं आलं पाहिजे. बस. Okay, this is how it looks before. Let's see the after. पिझ्झा. Wow. पहिलं पण ते काढूया ना. आता हे काढायचं आहे जर तास, बिकॉज नाही आहे एवढं गरम. पेपर नाही आहे गरम. सो आय थिंक आपण त्याला प्लेटमध्ये घेऊन काढूया. कसं मग त्याचं एस्थेटिक बिघडून जाईल. लेट इट बी लाईक दिस वन. म्हणजे काय आता टाकायचं. सॉस असं हे दे, फोक दे. Let's pull out.
राईस मोझरेला चीज, राईस चीज बघा. वाव यम्मी वाटतंय ना. आता मी खाते. कसं वाटलं सोनल? भारी फ्रायर मध्ये खूप छान आहे. एकदम मस्त आलंय. फ्राईज एअर फ्रायर मध्ये एकदम टेस्टी विदाउट ऑइल. गाईज मला ही न्यू साडी आलेली आहे स्काय फॅशन 20 इंस्टाग्राम आयडी वरून आणि इतकी बघू शकता सुंदर आहे. खूप जास्त मिरर वर्क आहे पूर्ण साडीला आणि ते ब्लाउज पण बघा फुल हेवी मिरर वर्क आहे फ्रंटला. साडी दिसेल सोनल बोलते तुझ्या कॉलेज डेजच्या वेळेला अशा साड्या नाही आल्या नाही तर साईडला वगैरे वेअर करून गेले असते. आता कॉलेज पण नाही म्हणजे वेअर करायला. तर काय कालची तुम्हाला मी साडी दाखवली ती साडी मी आज वेअर केलेली आहे आणि त्याची ॲड केलेली आहे. बाबा खूप जास्त हेवी आहेत आणि मिरर एकदम असली आहे असली त्याच्यामुळे लागतात. सो विचार करून घ्या. छान दिसते पण दिसायला एकदम प्रिटी आहे बिकॉज त्याच्यामध्ये भरपूर कलर्स पण अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कलर्स परचेस करू शकता. तर आता चला आम्ही चाललो जेवायला आणि आज काय बनवतो डिश बघा. कारण की बाकी वेळा मी लोळतो एडिट करतो. ब्लॉग ओपन झाला की बस खाणे काही दिसत आहे. आज आम्ही मागवलं परत. आज क्रिशा पण आहे मग सो आपण हे मागवतो डबल चॉकलेट. आणि प्राइस सांग. क्रिशा आली एवढं बोलून पण नाही लागतं. तुमची काय मुलगी. अरे मला वाटलं तिला नाही यायचं असेल तर बोल. चल प्राइसचं सांग. अरे हा त्या दिवशी 350ला मागवला आज तो 181ला मला मिळाला. आज प्राइस कमी झाली गाईस आणि त्या दिवशी आम्ही मागवलं तेव्हा जास्त होती प्राइस आईस्क्रीमवाला. बर्थडे केक. हॅपी बर्थडे टू मी. बोला रे. हॅपी बर्थडे टू दीदी. थँक्यू. कट होतंय ना. अरे आईस्क्रीम आहे तो. जायचं असतं ना तेव्हा ही अशी मूर्खासारखी माझं हे राहिलंय माझं ते राहिलंय करत बसते टाइमपास म्हणून माझं डोकं फिरतं. आम्ही वेट करतोय आणि अरे खाली वॉचमॅन ओरडेल मला मूर्ख. तू लेट करतेस तेव्हा प्लीज. तू लेट केलेलंस. मी आता मी लेट झाली रुमाल घ्यायला म्हणून तू ब्लॉग चालू केला. तो बा मला कॉल येतोय त्या ओला आल्याचा. गाईज मेट्रो मॉलला इथे शिवानी पण भेटली आफ्टर कधी भेटलोय आपण लास्ट. तर गाईज इथे आम्ही आलो आणि शॉपिंग केली पण. सोनलचा बर्थडे आम्ही सोबत रॅपसी त्यावरती आउटफिटवरती जातोय काना. हां सँडल पण मी घेतली ती आता नाही दाखवणार. बड्डेच्या दिवशी बघा तुम्ही. आणि मी आज जुने टाईप्सची बनवणार कॉलेज टाइम्स. कॉलेज कर. बर्थडे काय काय करते पागलसारखी. लिटरली तिने काय घेतलंय बघा. शीट मास्क घेतलाय. नंतर दाखवते थांबा. आता बिल पे करतो. जस्ट आमचा फोटोज घेतो. इथे उजेड नाही. आत्ताच आम्ही एवढं खाल्लंय आणि आता परत ह्या दोघी बघा गेल्यात अजून आईस टी अँड चॉकलेट शेक घ्यायला. लिपस्टिक पण गेली माझी. तर आता ते पण म्हणजे आमचे गॉसिप संपत नाही ना म्हणून आम्ही अजूनपर्यंत इथेच आहोत. आणि हे लोक उठवायला नको म्हणून आम्ही अजून काहीतरी मागवतोय जेणेकरून आम्हाला अजून थोडा वेळ भेटेल बसायला. तसं काय बोलणार नाही बट स्टील ते कसं तरी वाटतं ना असंच बसायला. म्हणून आम्ही काहीतरी घेतोय. गॉसिप करायची आहे ना म्हणून जरा वेळ अजून टाइमपास होण्यासाठी आम्ही घेतोय.
अँड डिस्क्रिप्शनला लिंक्स टू चेकआउट फॉर लिंक्स म्हणजे आउटफिट लिंक्स असतील, आउटफिट लिंक्स असतील तर ज्वेलरी लिंक्स असतील. तर ते सगळं ज्वेलरी घेतलेले आहेत. ते मी नाही दाखवणार, ते बर्थडेला आहे सरप्राईज. गाईज एवढा स्पेशल बर्थडे आहे जसा की माझा, की ही एवढी खर्च करते. बिकॉज यू आर स्पेशल फॉर मी. दर बर्थडेला म्हणजे स्पेशलच फील करवणार. तू पण करतेस ना मला. Who want boyfriend when you have sister? तर बघूया, तुम्हाला तर दिसेलच काय होतं बर्थडेला आणि काय नाही. आणि कसा जातो मी तर खूप एक्सायटेड आहे. मी पण. बिकॉज इट्स अ स्पेशल डे. आणि शिवानी दीदी पण असणार. बर्थडे आहे एक एज अजून वाढतो, त्यात खुशी नाही आहे, त्यात गमत आहे. बट बर्थडे आज स्पेशल. वाढलं नाही. येस बट वी कांट. ते कांट बट आय एम. मी सांगणार नाही आता एज माझं, तेव्हाच बघा बर्थडेला. नाही तर गेल्या बर्थडेला तर दिसलं. आम्ही 22चे आहोत, तर मग ते गेस करा. सोनल 6 इयर्स लहान आहे, सो गेस करा. क्लीन करायचं. हां हां. तर गाईज आम्ही नाही, ह्या दोघी म्हणजे म्हणजे कपल्स चालले हा. तेव्हा फुलं बुके वगैरे हातात होतं, ते ह्या दोघी बोलत होते बघ बुके वगैरे कसं दिलाय. मग आता काय करणार, दुसरं काय काम आहे आता. जर आपल्याकडे नाही तर आपण दुसऱ्यांकडेच बघून असं बोलतो. जेवढे पण शॉपिंग मध्ये कपल्स शॉपिंग करत होते, त्यात पण हे लोक बोलतात कसे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड फिरतायत शॉपिंग. हे लोक म्हणजे काय, तू पण होती तर. हे सगळं तुमचं हे ऑर्डर आहे परत ऑर्डर केले तुम्ही. हां. सो मी बोलत होती हे पण मी नाही बाबू बोलत होती. मला सच बोलली मी तर फक्त काय बाबा होती मेरे दिन का पाएंगे मैं मन में आणि या बोलून दाखवत होत्या. मग आता काय बोलणार यार. असं एवढं छान एवढे बॉय काय बोलतात मेन एक्झिस्ट करतात जे मुलींना स्पेशल फील करवतात. मला कोणीतरी प्रश्न विचारायला तरी मला बोललेला माझ्या कॉमेंट सेक्शन आणि माझ्या DMs मध्ये पण की तू सिंगल कायच माहिती आहे का, की तुझे ना अपेक्षा खूप जास्त असतील, तुझी लिस्ट मोठी असेल अपेक्षांची म्हणून तू सिंगल आहे. भाई इतना झूठ क्यों, इतना झूठ मी बोलते त्याला. असं काही नाही आहे. इतना सच बोलने वाली थी मैं, बट मैंने बोला झूठ. म्हणजे जे समोरचे बोलते ना तुझ्या अपेक्षा जास्त आहेत ते झूठ बोलते. असं बोलते. मला वाटतं मला बोलते झूठ. मी बाई माझ्या अपेक्षा काय आहेत त्यांना दोघींना माहिती आहेत. काय आहे तुझं. मेरा म्हणता चीट भी करे तो भी चलेगा. मेरा चीट करे तो चलेगा. सुन रहे हो. मेरे पास अभी लव्स नहीं है. और ऐसा बंदा अगर मुझसे शादी करेगा तो मतलब शादी करने से पहले ये दोनों उसको छोड़ के नहीं करेंगे. मतलब मैं ऐसा आसपास भी जाने को नहीं दूंगी. बेसिक नीड्स आहेत. गलत टाइम करते काहीच अपेक्षा नाही आहे गाईस. हेच अपेक्षा आहे बस. लव केअर रिस्पेक्ट गिव्ह मी माय सगळ्यात मोठी गोष्ट लॉयल्टी लॉयल्टी अँड रिस्पेक्ट. प्रेम तर असतंच. अजून म्हणजे मला समजत नाही, जर एक व्यक्ती आपल्याकडे आहे ती आपल्या लव केअर रिस्पेक्ट सगळं स्पेस सगळं देते, तरी लोकांना दुसरीकडे जायचंय. म्हणजे किती असे केसेस आहेत समजत नाही. कशी ना चांगलं लाईफ
तेच तर असताना पण तोंड मारायची सवय आहे काही काही लोकांना असं. आणि ते फक्त म्हणजे असं मुलांचंच नाही बोलत, मुलींचं पण. हा मुलींना पण किती मुलं असतात लॉयल भाई, पुरा चांद तारे तोडके देते लड़की लोक को, और लड़की लोक क्या करते हैं, चीट, मुंह मारते डायरेक्ट. असं हे चांगलं नाहीये. आणि आम्हाला तर हे सगळं काश सगळीकडे सगळ्यांना असं म्हणजे ट्रूच लव्ह भेटेल. म्हणजे असं कोण एका कपल झालं ना तर परत ते जुदा नाही होणार, असं काइंड ऑफ लव्ह सगळीकडे राहायला पाहिजे. आपल्याला कॉपीराइट एवढी छान. आम्ही लव्हचा टॉपिक वरती आलेलो म्हणून कट हा टॉपिक आता चेंज करूया आपण. बिकॉज वी आर एन्जॉईंग आवर सिंगल ठग लाईफ. Because we are enjoying our independent era. Yes. And that's gonna be forever. For me. इंडिपेंडेंट एरा बोलते मी. इंडिपेंडेंट तर मी लग्न झाल्यावर पण असणार आहे. सो दॅट्स एरा. सिंगल ठग लाईफ फॉरएव्हर. नाही, सिंगल जर राहिली तर राहिली. मैं ढूंढूंगी. ऊपर वाले ने जोड़ी बांध गई भी. हाँ ना, आएगा वो आएगा अपना टाइम है. घोड़े पे बैठ के. घोड़े पे नहीं चाहिए, कार पे चाहिए. चला कधी येतंय तुमचा आईस टी. My lucky boy is her lucky boy. काय बोलते? Her lucky boy, my lucky boy. मैं लकी गर्ल बोलना थी ना तुम्हें. उसका लकी गर्ल बोलले ना मी. तिला बॉय पाहिजे, आपल्याला गर्ल शोधते भाई. नको, मला आहेत माझ्याकडे खूप गर्ल बेस्ट फ्रेंड. तिला पण लकी बॉय, हिला पण लकी बॉय, मला पण लकी बॉय असेल. भेटतील. जाऊ दे तर बस करते. नाही तर ना तुम्हाला माहितीये का, नंतर माझी मम्मी बोलते काय त्याच्याकडे दुसरे टॉपिक आहे का लाईफ मध्ये. टॉपिक आता बोललो ना आम्ही, इंडिपेंडेंटचा टॉपिक निघाला. इंडिपेंडेंट फॉरएव्हर राहायचंय आम्हाला. आता मम्मीला थोडी कळणार आहे माझं दुखणं अबाउट बिंग सिंगल. तिला वाटतं काय तेच बोलता तुम्ही ब्लॉग चालू असल्यावर. आमच्या सोबतच चुकीचं काहीतरी करतात. पण आम्हाला 3 मिनिट. कारण आम्ही 3 बसलेलो असतो म्हणून आम्ही 2च ऑर्डर करतो, जेणेकरून तिसरा ते लोक स्वतःहून देतील. आणि आम्हाला स्ट्रॉबेरी शेक, स्ट्रॉबेरी आईस टी आणि आता चॉकलेट मिल्कशेक पण येणार आहे. त्यांच्याकडून चुकीने हे झालं. झालं आता आम्हाला ते दिलं की ते पण ठेवा, तुम्हाला चॉकलेट पण आणतो. हे पण राहू दे बोलतो, कारण की अर्धा तास झाला आम्ही वेट करतोय लिटरली. सो आता त्यांना फुकतात द्यावंच लागेल. माझ्यावर लाईटच नाही पडते. शिवानी बोललेली हे छान लागतं. सो मी आय एम ट्राईंग फॉर द फर्स्ट टाइम. स्टॉप. नाही बघू आता माझं. वाव, सोनलचा iPhone 11 इज माइंड ब्लोइंग. वाव, रिफ्रेशिंग आहे. बोललेले की मला शेक हे आवडतं. अभी स्ट्रॉबेरी मेरा शेक. यू ट्राय और स्ट्रॉबेरी आईस टी. बस तिला ठेव. हे कसं लागतंय म्हणजे रिफ्रेशिंग आहे. काहीतरी आधी असं पियालेलं आहोत असं मला वाटतं. चॉकलेट आहे असं वाटतं. हे कसं चॉकलेट फ्लेवर आहे. स्ट्रॉबेरी बबल गम टाईप नाही. मॅथ्रूचं ते. स्ट्रॉबेरी तो चॉकलेट भेटतो नाही का तो. मॅथ्रूचं स्ट्रॉबेरी. आता हे आपल्या तुझ्या ह्याच्यात आलेला आहे चॉकलेट. चॉकलेट की स्ट्रॉबेरी मला आधी बघू तर दे टेस्ट. व्हिडिओ